आज मुंबई लोकलने असा गेम केला ना, ते बघा ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज पुन्हा सुरू होतोय आपला 30 डेज चॅलेंजचा नवीन दिवस. सकाळी उठलो, तयार झालो आणि आज मम्मीने बनवलं होतं सुकट आणि चपाती. कारण क्रिएटर असलो तरी मम्मीच्या आजच्या जेवणाची नो कम्पॅरिझन. ते खाल्लं आणि निघालो क्लासला जायला. आज आपण नालासोपारा स्टेशनला चालत गेलो, कारण फिटनेस पण गरजेचा आहे ना भाऊ. मग आपण आलो नालासोपारा स्टेशनला. मग तिकडून पकडली चर्चगेट फास्ट आणि उतरलो अंधेरी स्टेशनला. मग तिकडून चालू झाला आपला क्लासला जायचा प्रवास. मग आपण जाऊन पोचलो क्लासमध्ये. त्यानंतर आपण कालच्यासारखीच काकांना दिली आपली सिग्नेचर आणि गेलो क्लासमध्ये. नंतर आपण बसलो प्रॅक्टिस करायला. आणि हे बघा वर, जे आपण मागील 4 दिवसांपासून बनवतोय. थोडं स्लो आहे पण इम्प्रूव्ह नक्की होतं आहे. लोकांना फक्त रिझल्ट दिसतं पण त्यामागचं स्ट्रगल नाही. रोज स्वतःसाठी लढतोय, एक दिवस मोठं होण्यासाठी. नंतर निघालो आपण परतीच्या प्रवासाला आणि आलो अंधेरी स्टेशनवर. तिकडे येऊन बघतो तर काय, एक्सिलेटर्स बंद. मग काय पाया म्हणत होते, भाऊ आम्ही रिझाईन देऊ आता. मग तिकडून पकडले आपण विरार फास्ट आणि मग इथूनच सुरू झाला खरा गेम. कारण ती ट्रेन नालासोपाऱ्याला थांबणारच नव्हती. मग उतरलो आपण वसई स्टेशनला. तिकडून पकडली दुसरी विरार ट्रेन, पण ती पण नालासोपाऱ्याला थांबणार नव्हती. मग सरळ गेलो विरारला आणि परत आलो नालासोपाऱ्याला. मुंबई लोकल पण आज म्हणत होती, आज तुला घरी सहज पोचू द्यायचं नाही. फायनली आलो आपण घरी, पण अजून दिवस संपला नव्हता आणि खाली आलो. गाडी पुसली, कारण बाईक क्लीन असेल तर मूड पण क्लीन राहतो. आणि मग गेलो मोमोज खायला. आजचा सगळा स्ट्रगल मोमोज खाता खाता वॅनिश झाला होता. फायनली आलो घरी आणि आजचा दिवस इथेच संपतो. थकलो होतो पण थांबणार नाही, कारण आजची धावपळ उद्याची सक्सेस बनणार आहे.